आज मी तुम्हाला कुकरमध्ये झटकीपट असा 3 ते 4 मिनिटामध्ये पुलाव कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय पुलाव एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप छान येत होता. पुलावसाठी काय काय साहित्य लागते हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. माझा नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी खूप साऱ्या रेसिपीज ज्या माझ्या घरामध्ये बनतात ना, त्याच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे म्हटलं की चला आज पुलाव पण तुमच्यासोबत शेअर करूया. असा पुलाव केला ना की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आवडीने खातात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की असा पुलाव घरच्या घरी बनवू शकता. चला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. पुलाव बनवण्यासाठी इतकं काही साहित्याची गरज नसते. ज्या गोष्टी आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल असतात त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण पुलाव बनवू शकतो. इथं कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर हे सगळं मी चिरून घेतलेलं आहे बारीक. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा करून घेतली आहे, तुम्हाला दाखवलीच मी. आता मी कुकर ठेवला आहे गॅसवरती. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. फोडणीसाठी जिरी, मोहरी छान तडतडू दिली आहे मी. त्यानंतर मग त्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं टाकायचं आहे. हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. मिरचीचा जरा उग्र वास गेल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि बटाटासुद्धा घालायचा आहे. हे सुद्धा छान परतू शकता. तुम्हाला अजून आहे ना कोणकोणत्या भाज्या घालायच्या त्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. खूप छान आणि टेस्टी लागतो पुलाव. तर इथं मी कोथिंबीर आणि मीठसुद्धा घातलेलं आहे. आता हे छान परतलेलं आहे मी 2-3 मिनटं. तर इथं बघू शकताय कालीमुछ तांदूळ मी घेतलेला आहे. हे तांदूळ आम्हाला पर्सनली खूप आवडतं आणि ह्याचा जो पुलाव आहे ना तो एक नंबर होतो आणि एकदम मोकळा सडसडीत होतो. नक्की एकदा वापरून बघा. तर 1.5 वाटी तांदूळ घेतलं होतं मी. ते आता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते 2-3 वेळा. असं तांदूळ धुवून घेतलं की त्याच्यामधले जे स्टार्च असतात ते सगळे निघून जातात आणि तांदूळसुद्धा स्वच्छ होतो. त्यामुळे कधीही पुलावला किंवा मसाले भाताला तांदूळ धुवूनच वापरायचा. बिर्याणीला तांदूळ अजिबात धुवायचा नाही. बिना धुता तांदूळ टाकायचा. कारण आपण भिजायला तर तांदूळ ठेवतोच. पण असं धुवून अजिबात टाकायचं नाही, नाहीतर बिर्याणी अशी चिवट होते. ही टिप्स मी तुम्हाला पुलावच्या रेसिपीमध्ये सांगते, कारण मी पुलाव बनवते त्याच्यामुळे. तर आता तांदूळ छान धुवून झाल्यानंतर मी ह्या मसाल्यामध्ये म्हणजे ज्या काही भाज्या परतल्या त्याच्यात मी टाकलं. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. जेवढा भात आहे तेवढं पाणी घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्या शिट्ट्या 3-4 करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. तर कुकर छान थंड झाल्याशिवाय आपल्याला हा कुकर ओपन करायचा नाही. कुकर जवळजवळ 5 ते 7 मिनिटांनी थंड झाला आणि आता मी ओपन करून बघतीये. तुम्ही बघू शकताय पुलाव एकदम मोकळा आणि फडफडीत झालेला आहे आणि त्याचा अरोमासुद्धा खूप छान येतो. लहान मुलं घरात असतील तर आवडीने हा पुलाव खातात. तुम्ही एकदा नक्की हा पुलाव ट्राय करून बघा. तुम्हाला कसा वाटतोय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हाला तर आमच्या घरी खूप आवडतो. मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा पुलाव बनवत असते, कारण खूप छान आणि टेस्टी लागतो. नक्की एकदा जरूर करून बघा, आवर्जून करून बघा. आणि माझा हा नवीन चॅनल आहे प्रतिमाज किचन. नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माझा चॅनल शेअर करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कॉमेंट करा. तुम्हाला कोणकोणत्या अजून रेसिपीज हव्या आहेत त्या रेसिपीज मी तुमच्यासोबत रोज शेअर करत जाईल. तशी कमेंट मला नक्की करा.